आणि आम्हा समग्र स्त्रियांची आयुष्य स्त्री शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा शिक्षण आणि मनुष्यत्व येते आणि पशुत्व अशी शिक्षणाची महती सांगणारी या देशातल्या वरिष्ठांची मोठी माय माझी माय सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते। ज्यांच्या संदर्भात असं म्हटलं जाते की पैदा न होता ओ मसीहा तो खुशियों का सिलसिला न होता, बेरंग रहती ये जमी और आसमान का रंग नीला न होता, ये देश कब का कंगाल हो चुका होता, इस देश को संविधान देने वाला ईरान होता। आपल्या आया बहिणी दुसऱ्याच्या आया बहिणीचं इज्जतचं रक्षण करणारा या महाराष्ट्राचा देशाचा जगाचा राजा छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते। बऱ्याच वेळापासून सन्माननीय मंत्री आणि आदरणीय या मुलांचे जो अतिशय सुंदर असा आपल्या कन्येचा वाढदिवसाचा जो कार्यक्रम सादर केला त्या मुलीसाठी म्हणजे बेटा तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि तुझ्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या निसर्गापासून पूर्ण ह्या शुभेच्छा देते। आणि लहान मुलं जे आहेत ते आपल्या गिफ्टसाठी मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहून राहिला। इथं भाषणबाजी आपण करू नये, कारण हिनं पहा ही फोटो पाहिल्या काल बालिका दिवस होता, तिने शेणमाती दगडधोंड्याचा मारा झेलला नसता तर पोरीला शिकण्याचा अधिकार मिळाला असता। आम्ही सगळ्या कशा राहिलो असतो, अंगठा छाप राहिलो असतो। रस्त्यानं जाते लोक तिच्या अंगावर चिखल माती शेण फेकायचे, तिचं डोकं फोडून टाकलं, पण त्या माय माऊलीनं आपलं शिक्षणाचं ध्येय का सोडलं नाही। तुम्ही शिकाव्यात, तुम्ही मोठा व्हाव्यात, तुम्ही नोकरी कराव्यात आणि समाजातल्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाम म्हणून या आपली जी वाट आहे तुमची काट्याकुट्याची निवडली, कारण एक लेख शिकली तर होईल संपूर्ण कुटुंब साक्षर हा तिचा त्या मागचा उद्देश होता। आणि म्हणून तिचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून सुद्धा काय केला जातो, साजरा केला जातो। साऱ्यांचं लक्ष गिफ्टकडे आहे, ती काय वेळ घेत नाही। आणि याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानते, कारण कोणाला काय जाऊन राहिलं त्याच्या आणि जे आपसडे त्यांची घेऊन घ्या सध्या ते घरी खायचं आता घरी खायचं आपल्या ताईसाठी न्यायचं।